Let us learn about the velocity of sound. This is the next term to be learned. ध्वनीचा वेग कशाला म्हणतात पहा. The distance covered by a point on the wave. एखाद्या तरंगावरचा पॉइंट घ्या. एखाद्या तरंगावरचा एखादा कण घ्या. त्या कणाने किती अंतर पूर्ण केलं. That particles may be on the compression or the rarefaction. एखाद्या कॉम्प्रेशन वरचा पॉइंट असेल किंवा एखाद्या रेअरफॅक्शन वरचा पॉइंट असेल, त्या पॉइंटने त्या वेव्ह वरच्या पॉइंटने किती अंतर कव्हर केलं, किती वेळेत, एका युनिट कालावधीत, एकक कालावधीमध्ये त्याने कापलेलं अंतर म्हणजे त्या ध्वनीचा त्या तरंगाचा किंवा त्या ध्वनी तरंगाचा वेग असं म्हणतात. बघा इन मराठी, एखाद्या तरंगावरील एखाद्या बिंदूने एकक कालावधीमध्ये कापलेले अंतर म्हणजे त्या ध्वनी तरंगाचा वेग होय. आता आपल्याला माहिती की जेव्हा अंतर, वेग, वेळ यांचा संबंध येतो तेव्हा आपल्याला शिकायचा मुद्दा काय, व्हेलॉसिटी. मग आपल्याला एक सूत्र माहित असतं. काय सूत्र आहे जनरल? बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बघा, वेग बरोबर वेळ, अंतर भागिले वेळ, हे फेमस सूत्र आहे. या सूत्राने आपण मांडू शकतो. मग काय सूत्र तयार होईल? बघा, आपण अक्षरांच्या स्वरूपात त्याला दाखवू. द डिस्टन्स कव्हर्ड मीन्स काय, तर एका वेव्हलेंथ एवढं अंतर. बघा, कणाने एका तरंगात कापलेलं अंतर त्याला आपण लॅम्बडा म्हणून दाखवत असतो. म्हणजे काय, हे डिस्टन्स म्हणजेच वेव्हलेंथ असतं, वेव्हलेंथ. आणि ती वेव्हलेंथ पूर्ण करायला, एक वेव्हलेंथ पूर्ण करायला, बघा एक कण आहे, त्या एका कणाला एका संपीडनातून आणि एका विरलनातून जाण्यासाठी लागलेला कालावधी, या कालावधीनं भागलं की आपल्याला व्हेलॉसिटी मिळते, म्हणजे टाइम. Therefore, finally we get the formula. And what is that formula? V is equal to lambda upon time. काय लॅम्बडा? वेव्हलेंथ, तरंगाची लांबी. तरंगाच्या लांबी एवढं अंतर पार केलंय त्या कणाने, म्हणून वेव्हलेंथ अपॉन टाइम. हा वेळ सेकंदात असतो. हा वेळ आपण कसा घेत असतो? सेकंदात घेत असतो. दिस इज द फेमस फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ द वेव्हलेंथ. तरंग लांबीचा किंवा तरंगाचा वेग मोजायचा असेल तर आपल्याला तरंग लांबी भागिले कालावधी म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट पार्टिकल इन अ युनिट टाइम, हे सूत्र आपल्याला मिळतं. as well as if we separated this 1 upon t, we know t 1 upon t, this should be kept as v is equal to lambda into, याला काही नाही गुणिले म्हणजे एक लिहू शकतो, तो असतोच 1 upon t. If I separated 1 upon t and it is multiplied by lambda, and we know 1 upon t means it is our new wavelength.
it is our 1 upon t means nu, and that's why this formula will convert into V is equal to lambda into nu. वारंवारिता ही फ्रीक्वेंसी है nu 1 upon t. frequency is the reciprocal of the time period. नीट बघा, frequency is the nu is the reciprocal of the time period. म्हणजे वारंवारिता ही तरंग कालाच्या व्यस्त चलनात असते, उलट असते, म्हणजे व्यस्तांक असते. 1 upon t ची व्हॅल्यू इथं आपण काय घालू शकतो? nu. and this is the another formula to calculate the velocity of the wave. बघा, हाही फॉर्म्युला आपल्याला कामाला येतो वेलोसिटी काढण्यासाठी, कारण अशा वेळेला तुम्हाला वेव्हलेंथ माहित असते आणि टाइम पिरियड माहित असतो. पण जर तुम्हाला टाइम पिरियड माहित नसेल, तुम्हाला फ्रीक्वेंसी दिली असेल आणि वेव्हलेंथ माहित असेल, तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागतो. अशा पद्धतीनं आपल्याला वेलोसिटी ऑफ साऊंड कॅल्क्युलेट करता येतो.